परमेश्वर ह्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती पण चुका का नका करून दे, परमेश्वर तरी पण तुमच्या जीवनाला पुढे वाढवू शकतो. हालेलुया. तुमचं काम आहे आशिष सचेत होणं. असू शकतं तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील. जर परमेश्वर तुमच्या चुकांच्या नंतर पण तुम्हाला वाढवू नाही शकत, तर तो परमेश्वर नाही आहे. तो परमेश्वर आहे. तो तुमच्या चुकांच्या नंतर पण तुम्हाला पुढे वाढवू शकतो. विचार करून बघा की आदमाने चुकी केली, पाप केलं आणि सगळ्या जगामध्ये काय आलं. काय परमेश्वराने हार मानली. शेवटी त्यांनी येशू ख्रिस्ताला मरण्यासाठी पाठवलं. प्रेज द लॉर्ड. आपल्या चुका आपल्याला पुढे जाण्यापासून नाही थांबवू शकत. हालेलुया. आपल्या चुका, आदमाची चुकी मानवजातीला पुढे जाण्यापासून नाही थांबवू शकली. परमेश्वराकडे एक समाधान होतं, येशू ख्रिस्त. त्यांनी येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि आदमाच्या चुकांना त्यांनी नॅलिफाय केलं. जो मृत्यू जगामध्ये आला होता, जी गरिबी जगामध्ये आली होती, जो आजार जगामध्ये आला होता, जो त्रास जगामध्ये आला होता, परमेश्वराने त्या सगळ्याला थांबवलं. जेव्हा की ती परमेश्वरामुळे नाही आली होती, माणसाच्या चुकांमुळे आली होती. पण परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातांना आपण स्वर्गाकडे उठवूया आणि आपलं लक्ष परमेश्वरावरती लावून त्याच्याशी बोला. प्रार्थना करा. आपल्या पवित्र हातांना उठवून बोला अन्य भाषेमध्ये. Rozige Boshafra la bonda barigada azige Boshafra azitra. Regezita lege Boshafra azinda lege Boshafra azitra. Lege de erida vazike Boshifra azindo logo Boshafra azi. Mesike Boshafra alazike bonda balige de ezitra. Lege zita logo Boshafra alazike de rege de ezitra. आणि आपलं लक्ष परमेश्वरावरती लावून त्याच्याशी बोला. लगे झींदो लोगो बोशाफ्रा अलझीद्रा. ओ हालेलुया. परमेश्वर तुम्ही महान आहात, तुम्ही सर्वशक्तिमान आहात. सगळं जग तुमचं आहे, सगळे देश तुमचे आहेत आणि आम्ही सगळे तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद देतो प्रभू त्या विजयांसाठी जे तुम्ही आम्हाला दिले आहात. धन्यवाद देतो प्रभू ती आशा जी तुमच्या वचनामध्ये आहे. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी. प्रिय पवित्र आत्मा, आमच्या जीवनामध्ये तुमच्या या सेवकासाठी आम्ही तुमचा धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद आमच्यामध्ये राहण्यासाठी. धन्यवाद आमच्यामध्ये काम करण्यासाठी. धन्यवाद आमच्याद्वारे काम करण्यासाठी. हा प्रभू, मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी की महानतामधून महानतेमध्ये जात आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू, हे आशिषित आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जे पण हे काय करत आहेत त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे वाईट लोकांपासून सुरक्षित राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्या हातामध्ये सुवार्थ समृद्ध होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद प्रभू. धन्यवाद 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 देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. वाव. शेजारचं स्वागत करू शकता. हायफाय देऊ शकता. हायफाय. बोला स्वागत आहे तुमचं. अजून चांगल्या प्रकारे करू शकता. अजून चांगल्या प्रकारे बोला. आनंद झाला तुम्हाला भेटून. गेल्या रविवारी आपण काही वचनांच्याद्वारे बोलणं सुरू केलं होतं आणि मी सुरू करू इच्छितो परत तिकडूनच. मत्तय 12वा अध्याय आणि 33वे वचन. प्रेज द लॉर्ड. मत्तय 12वा अध्याय आणि 33वे वचन. त्याने सांगितलं की जर झाडाला चांगलं बनवाल तर त्याच्या फळाला पण चांगलं बनवाल. मराठीमध्ये लिहिलं आहे. सांगा. आणि इंग्लिशमध्ये आपण गेल्या वेळी बघितलं होतं. इधर मेक द ट्री गुड फ्रूट गुड. जर झाडाला चांगले बनवाल तर त्याची फळं पण चांगलं बनतील. जर झाडाला वाईट बनवाल तर त्याची फळं पण वाईट बनतील. कारण झाड आपल्या फळांनीच ओळखलं जातं. प्रेज द लॉर्ड. आणि आपण बरंच काही यातून शिकलो की का एका मनुष्याला नवीन जन्म घेणं गरजेचं आहे. हालेलुया. बोला मी नवीन जन्मलो आहे. किती लोक नवीन जन्मलेले आहेत. बोला मी नवीन जन्मलो आहे. हे जे आपण गेल्या वेळी शिकलो ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कोण आहात. परमेश्वराने तुम्हाला काय बनवलं आहे. कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत नाही होऊ शकत. आणि गेल्या वेळी आपण हे पण सांगितलं होतं की वचनाची समज गरजेची आहे. फक्त तुम्हाला वचनांना ऐकायचं नाही आहे, तुम्हाला वचनांना समजायचं आहे. या वचनांना तुमच्या आत्म्याच्या खोलीपर्यंत जायचं आहे. तुमच्या विचारांना बदलायचं आहे. तुमच्या चेतनेला बदलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय. फक्त तुम्ही एका धार्मिक व्यक्तीसारखे
येऊन वचनांना ऐकून वचनापासून आशिष मिळवण्याची आशा नाही करू शकत. तर खूप गरजेचं आहे की जेव्हा आम्ही तुम्हाला वचन सांगतो, तुम्ही त्या वचनांवरती मनन करा, त्या वचनांना समजा, त्या वचनांना स्वतःच बनवा, त्या वचनांसोबत जगायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलू शकता हालेलुया, हालेलुया. बोला मी आशिषित आहे. बोला मी आशिषित आहे. मी नवीन जन्मलो आहे. आता प्रश्न आहे की परमेश्वराने का सांगितलं की मनुष्याला नवीन जन्म घेणं गरजेचं आहे? का त्याने सांगितलं की नवीन जन्म घेतल्याशिवाय मनुष्य परमेश्वराचे राज्य नाही बघू शकत? चला काही गोष्टींना बघूया. उत्पत्ती 1 अध्याय आणि आपण वाचूया 22व्या वचनापासून. आणि परमेश्वराने त्यांना आशिष दिली आणि सांगितलं. जर आपण लिटल ट्रान्सलेशन करू आणि बघू, इकडे लिहिलं आहे की त्यांना आशिष दिली आणि सांगितलं. बट किंग जेम्स मध्ये तिकडे चांगल्या प्रकारे लिहिलं आहे, तिकडे लिहिलं आहे परमेश्वराने त्यांना आशिष दिली आणि सांगितलं. परमेश्वराने आशिष दिली आणि सांगितलं. परत बोलू शकतो. बोला परमेश्वराने आशिष दिली आणि सांगितलं. एकदा परत एकदा शेजाऱ्याशी बोला, परमेश्वराने आशिष दिली आणि सांगितलं. जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाला वाचत जाल तुम्हाला ही गोष्ट प्रत्येक जागेवर दिसून येईल की परमेश्वराने आशिष दिली. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला जी समजली पाहिजे की परमेश्वर आशिष देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आशिष देतो. परमेश्वर फक्त आशिष देतो. खूप इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला मी सांगत आहे, जास्त इम्पॉर्टंट. कारण ज्या समाजामध्ये आपण जगत आहोत ते आपल्याला ही मानसिकता नाही देत. जर गोष्टी बदलत नसल्या तर आपल्याला वाटतं की कोणता ना कोणता श्राप काम करत आहे, कोणता ना कोणता शैतान आहे जो माझ्या आशिषांना थांबवत आहे. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट जी तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे की परमेश्वर काम कसा करतो. इकडे लिहिलं आहे की गॉड ब्लेस देम सेड. परमेश्वराने त्यांना आशिष दिली आणि सांगितलं. हा परमेश्वराची काम करण्याची पद्धत आहे की परमेश्वर आशिष देतो. शेजाऱ्याला बोला की परमेश्वर आशिष देतो. आनंदित होऊन बोला परमेश्वर आशिष देतो. परमेश्वर आशिष देतो. सो खूप इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की परमेश्वर काय करतो. परमेश्वर आशिष देतो. परमेश्वर श्राप नाही देत. परमेश्वर तुमच्या रस्त्यामध्ये अडंगा नाही टाकत. परमेश्वर दंड नाही देत आहे. परमेश्वर काय देत आहे? आशिष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला आपण पुढे जाऊया उत्पत्तीमध्येच आणि आपण जाऊया 12वा अध्याय 2ऱ्या वचनापासून. 12वा अध्याय 2रं वचन. ही गोष्ट परमेश्वर करत होता अब्राहमाशी. त्याने सांगितलं, मी तुझ्यापासून एक मोठी जाती बनवेन आणि मी तुला आशिष देईन आणि तुझं नाव महान करेन आणि तू आशिषाचं मूळ असेल. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला दाखवत आहे की परमेश्वराचे काम करण्याची पद्धत. जेव्हा परमेश्वर आपल्याला बघतो तेव्हा परमेश्वर पहिल्यांदा काय बघतो? परमेश्वर पहिल्यांदा आपल्याला आशिष देतो. परमेश्वर श्राप नाही देत. परमेश्वर वाईटाचा रचयिता नाही आहे. परमेश्वर चांगल्या गोष्टींचा रचयिता आहे. आता मी परमेश्वराला तुमच्या डोळ्यांमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न नाही करत आहे. परमेश्वर ऑलरेडी चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परमेश्वराची वकालत नाही करत आहे. मी फक्त सांगत आहे की जो परमेश्वर आहे. हालेलुया. त्याने सांगितलं, मी तुझ्याकडून एक मोठी जाती बनवेन आणि तुला मी आशिष देईन. परमेश्वराचं काम आहे की कायम आशिष देणं. कधीच नका विचार करू की परमेश्वराचे आशिष तुमच्या जीवनामध्ये नाही आहे. प्रेज द लॉर्ड. बोला मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. हालेलुया. आणि मी तुझ्याकडून एक मोठी जाती बनवेन आणि मी तुला आशिष देईन आणि तुझे नाव महान करेन आणि तू आशिषाचे मूळ असशील. मुळाचा अर्थ आहे की तुझ्याकडून आशिष निघणार आहेत. नेक्स्ट. जे तुला आशिष देतील त्यांना मी आशिष देईन. वाव. आणि जो तुला कोसेल त्याला मी श्राप देईन आणि भूमिमंडळाचे सगळे कुळ तुझ्याद्वारे आशिष मिळवतील. आजचा आपल्या संदेशाचे टायटल आहे ब्लेस्ड टू बी अ ब्लेसिंग. आशिष देण्यासाठी आशिषित. प्रेज द लॉर्ड. आशिष देण्यासाठी आशिषित. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. शेजाऱ्याला बोला मी आशिष देण्यासाठी
आशिषित आहे. तर इकडे पहिल्यांदा आपण बघितलं की परमेश्वराने त्याला आशिष दिली, पण परमेश्वर तिकडे थांबला नाही. परमेश्वराने त्याला आशिषित बनवलं की ओ आता तू काय करशील, दुसऱ्यांपर्यंत आशिष घेऊन जाशील. हालेलुया. पण कोणी प्रश्न विचारायला बघेल की हे तर परमेश्वराने अब्रामासोबत केले, माझ्यासोबत काय, माझ्या विषयामध्ये काय? चला आपण वाचूया गलातिकरास 3 अध्याय 29 वचन. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे वंश आणि प्रतिज्ञेच्या अनुसार वारीस पण आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ते आशिष जे अब्रामाला दिले होते की मी तुला आशिष दिली आहे आणि तू आशिषाचं मूळ ठरशील, आपलं जीवन पण त्याच प्रकारे बनवलं गेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सांगितलं तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, आणि हेच कारण आहे की येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की मनुष्याचं नवीन जन्म घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मनुष्याचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तो ख्रिस्तामध्ये नाही येऊ शकत. 2 कोरिन्थीकर 5 अध्याय 17 वचन. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन प्राणी आहे, जुन्या त्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, बघा सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. हेच कारण आहे की येशू ख्रिस्ताने सांगितलं की जोपर्यंत एक मनुष्याचा नवीन जन्म नाही होत, परमेश्वराचं राज्य नाही बघू शकत, तो परमेश्वराचा आशिषांचा फायदा नाही उठवू शकत. इकडे त्याने सांगितलं जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे वंश आणि प्रतिज्ञेच्या अनुसार वारीस पण आहात की बनणार आहात. आणि परमेश्वर इच्छितो की तुमच्या आतमध्ये ही चेतना 24 असली पाहिजे की तुम्ही एक आशिषित व्यक्ती आहात. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा लोकांच्या आतमध्ये ही चेतना नसते की ते एक आशिषित व्यक्ती आहेत. ते कायम विचार करत राहतात की त्यांच्यावरती काय नाही कोणतेही केलं आहे, नाहीतर त्यांच्यावरती जादूटोणा केला आहे, काहीतरी केलं आहे. आणि जर ते हे मानतात की कोणी काही नाही केलं आहे तर ते हे मानून घेतात की त्यांनीच स्वतःसाठी काहीतरी केलं आहे, त्यांच्यामुळे त्यांचं जीवन बेकार आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. परमेश्वर खूप मोठा आहे. तुमची स्वतःच्या चुकी पण तुमच्या आशिषांना नाही थांबवू शकत जर तुम्ही आशिष सचेत होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर खूप मोठा आहे. परमेश्वर, विचार करून बघा, तुमचा मुलगा आहे, सोफ्यावरती खेळत आहे आणि तो सोफ्यावरून त्याने उडी मारली, पण जर तुम्ही खाली एक मोठी उशी ठेवली आहे तर त्याला लागणार आहे का? लागणार का त्याला? विचारतोय मी. आणि विचार करा, तुम्ही पूर्ण आपल्या घरामध्ये त्या तशा उशी ठेवल्या, त्याला तुमच्या घरामध्ये कुठे लागणार आहे? कुठे लागणार त्याला? लागणार, कारण तुम्ही एवढे मोठे आहात. बऱ्याच जणांकडे त्याची नाही आहे. काही लोक त्याची नाही करू शकत, त्यांचा मुलगा ते पडू शकतो. पण काही लोकांकडे एवढं आहे की ते पूर्ण घरामध्ये उशा ठेवतील, त्यांचा मुलगा ते कुठे जरी पडला तर त्याला लागणार नाही. परमेश्वर यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती पण चुका नका काय ना करून दे, पण परमेश्वर तरी पण तुमच्या जीवनाला पुढे वाढवू शकतो. हालेलुया. हालेलुया. तुमचं काम आहे आशिष सचेत होणं. तुमचं काम आहे की आशिष सचेत होणं. असू शकतं तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील. जर परमेश्वर तुमच्या चुकांनंतर सुद्धा तुम्हाला वाढवू शकत नाही तर तो परमेश्वर नाही आहे. तो परमेश्वर आहे. तो तुमच्या चुकांच्या नंतर सुद्धा तुम्हाला तो पुढे वाढवू शकतो. तुमच्या चुका पण तुम्हाला थांबवू नाही शकत तुम्हाला पुढे जाण्यापासून. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर महान आहे. हालेलुया. विचार करून बघा, आदमाने चूक केली होती, किती जणांना माहिती आहे? तर आदमाने चूक केली होती, किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती आहे की आदमाने चूक केली होती, आदमाने पाप केलं, आणि सगळ्या जगामध्ये काय आलं? पाप. काय परमेश्वराने हार मानली? शेवटी त्यांनी येशू ख्रिस्ताला मरण्यासाठी पाठवलं. प्रेज द लॉर्ड. आपल्या चुका आपल्याला पुढे जाण्यापासून नाही थांबवू शकल्या. हालेलुया. आपली चूक, आदमाची चूक ही मानव जातीला पुढे जाण्यापासून नाही थांबवू शकली. परमेश्वराकडे एक समाधान होते, येशू ख्रिस्त. त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि आदमाच्या चुकांना त्याने नॅलिफाय करून टाकलं. जो मृत्यू जगामध्ये आला, जी गरिबी जगामध्ये आली होती, जे आजार जगामध्ये आले होते, जे त्रास जगामध्ये आला होता, परमेश्वराने त्या सगळ्याला थांबवलं. की ते परमेश्वरामुळे नाही आलं होतं, माणसाच्या चुकीमुळे आलं होतं. पण परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने येशू ख्रिस्तांना पाठवून त्याने परत एकदा आम्हाला त्या गोष्टींमध्ये जोडलं, त्यासाठी त्याने आपल्याकडून आशा केली होती. हालेलुया. हालेलुया. मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. जर तुम्ही नवीन जन्मलेला आहात तर तुम्ही आशिषित आहात. आणि परमेश्वर इच्छितो की तुम्ही या विचारांना विकसित करा. सकाळ दुपार संध्याकाळ आशिष सचेत व्हायला शिका. कारण हेच सत्य आहे. हेच सत्य आहे. मी आशिषित आहे. मी आशिषित आहे.
मी हरू नाही शकत, मी हरू नाही शकत, मी गरीब नाही होऊ शकत, मी आजारी नाही होऊ शकत, गोष्टी अजून बेकार नाही होऊ शकत, मी पुढे जात आहे, मी वरती उठत आहे, मी आशिषित आहे, मी आशिषित आहे. आपल्या डोक्यातून गोष्टी आणि काढून टाका, काही गोष्टी अजून बेकार होतील. का नाही विचार करू शकत काही गोष्टी अजून चांगल्या होतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही एक आशिष आहे. गणतीसूत्र 10 अध्याय 22 वचन. आय लाईक दिस. धन यहोवाच्या आशिषानेच भेटते आणि तो त्याच्यासोबत दुःख नाही मिळवत. हालेलुया. विचार करून बघा, काही लोक विचार करतात परमेश्वर एका हाताने देतो, एका हाताने घेतो. लोकांचे हे विचार. मला आठवतंय लहानपणी मी खूप हसायचो. आता पण हसतो, हे नाही की मोठा झाला तर हसणं बंद केलं. पण माझी एक काकी होती, तिची बोलायची, जेवढं तू हसतोयस तेवढं तुला रडावं लागेल. त्यांनी ऐकला हा डायलॉग. हे जगाचे विचार आहेत, ते अवश्यच आपल्याला ट्रेन करतात. जास्त आनंदी नका हो, जेवढं हसताय तेवढंच तुम्हाला रडावं लागेल. हे जगाचे विचार आहेत. तर ते बोलतात एका हाताने देणार प्रभू, दुसऱ्या हाताने घेऊन जाईल. ते समजतच नाहीत की माणसाला 24 तास आनंदी राहण्याचा अधिकार आहे. लिहिलं आहे तिकडे, धन यहोवाच्या आशिषानेच भेटते. परमेश्वराने धन नाही दिलं, परमेश्वराने काय दिली? आशिष. जर तुम्ही आशिष सचेत होणार तर तुमच्याकडे धन असेल. धनावरती मन लावाल आणि बोलाल धन नाही आहे, त्यासाठी मी आशिषित नाही आहे, तुमच्या जागेवरती गेलात. लक्षात द्या मी काय सांगत आहे. बऱ्याच लोकांकडे धन नसतं तर ते बोलतात की अरे मी आशिषित नाही आहे. चुकीचे बघत आहात. मला आशिषाला बघायचं आहे की तुम्ही आशिषित आहात. धन यायला सुरू होईल. जर लोकांकडे पैसा नसतो तर ते बोलतात हे प्रभू आशिष दे, कधीच धन नाही येणार. प्रेज द लॉर्ड. ऐकताय, धनाने आशिष नाही आहे, आशिषाने धन आहे. प्रेज द लॉर्ड. तुला आशिषाने धन मिळतं. हॅलो, बोला आशिषाने धन मिळतं. कोणाच्या आशिषाने? यहोवाच्या. तुम्हाला सचेत व्हावं लागेल जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. इकडे लिहिलं आहे धन यहोवाच्या आशिषाने मिळतं. धन, बऱ्याच जणांना वाटतं की धन नोकरी करण्याने भेटत नाही. नोकरीने तुम्हाला तुमचं बिल पेमेंट करण्याचा पैसा भेटतो. प्रेज द लॉर्ड. जनरली तुम्ही नकोही करता, इकडून घेता तिकडे देता, इकडून घेता तिकडे देता. पण इकडे बोलत आहे धन जे तुमच्याकडे साठून राहील, धन जे तुम्ही पिढींना देऊन जाऊ शकता. प्रेज द लॉर्ड. ते वालं धन यहोवाच्या आशिषानेच मिळतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की परमेश्वराने ती आपल्याला आशिष दिली आहे. प्रेज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट. धन, जरा बोला धन यहोवाच्या आशिषानेच भेटते. हॅलो हॅलो हॅलो. किती जणांना समजायचं की भाषा इकडे काय लिहिली आहे? त्याने लिहिलं आहे की असं नाही की धन मिळण्याचा एक प्रकार आशिष आहे, दुसरा पण कोणतरी प्रकार आहे. नाही लिहिलं आहे तिकडे. तिकडे लिहिलं आहे धन यहोवाच्या आशिषानेच भेटतं, म्हणजे कोणत्या दुसऱ्या पद्धतीने नाही भेटत. तुम्हाला समजायचं आहे. प्रेज द लॉर्ड. लेट्स सिंग Ephesians 1:3. धन यहोवाच्या आशिषानेच भेटते. आणि मी सांगितलं ना, त्याने आपल्याला आशिष दिली आहे. आणि आपले प्रभू येशू ख्रिस्ताचे परमेश्वर आणि त्याचा धन्यवाद हो की त्याने आपल्याला, हालेलुया, वाव 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 वाव. धन कोणाच्या आशिषाने भेटते? यहोवाच्या आशिषाने भेटते. आणि इकडे आशिष कोणी दिले आहे? स्वतः परमेश्वराने, आपले प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद हो की त्याने. तिकडे लिहिलं आहे यहोवा, कारण त्यावेळी ते परमेश्वराला यहोवाच्या नावाने ओळखत होते. तर आपण इकडे बोलू शकतो की आपले प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद हो की त्यांनी. आणि त्यानेचा अर्थ त्याला आपण ब्रॅकेटमध्ये काय करू शकतो? यहोवा. तिकडे यहोवा होतं की त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानांमध्ये सगळ्या प्रकारची आत्मिक आशिष दिली आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तुमच्या डोक्याला ह्या गोष्टींनी भरलेलं असलं पाहिजे, ना की माझे किती बिल्स बाकी आहेत. तुम्ही पूर्ण जीवनभर विचार केलात की मला हे बिल पे करायचं आहे, हे बिल पे करायचं आहे, तरी पण तुमच्याकडे धन नाही यायला आलं तर चांगला वेळ आहे की आता बदला.
मित्र असं की तुम्ही 2+2 5 लिहून आलात तर प्रत्येक वेळी अंड भेटत होतं, तर आता ही योग्य वेळ आहे की 2+2 4 लिहिणं सुरू करा. जोपर्यंत 2+2 5 लिहित राहाल 100तून 0 भेटत राहील. बऱ्याच वेळा ते लोक विचार करतात की पैसा कुठून येईल, पैसा कुठून येईल, पैसा कुठून येईल. पैसा परमेश्वराच्या आशिषाने येईल, तेव्हा तुम्ही आपल्या आशिषांवरती मनन कराल. प्रेज द लॉर्ड. आपले प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद हो. त्याने आपल्याला का तो धन्यवाद देत आहे, धन्यवाद देत आहे. त्याने ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानामध्ये सगळ्या प्रकारची आत्मिक आशिष दिली आहेत, सगळ्या प्रकारचे. तर कोणताही प्रकार नाही जो सोडला गेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तुला मी आशिषित आहे. परत जाईल ते सूत्र 10:22. धन, बोला धन, चांगल्या प्रकारे बोला. धन, पैसा, पैसा, रुपये. धनाचा अर्थ सांगत आहे मी. मला वाटेल माहीत नाही धनाचा काय अर्थ आहे. बोला धन काय लिहिलं आहे. धन, धन, हा ना. धन धनाधन, धन धनाधन नाही लिहिलं ना. हे इकडे काय लिहिलं आहे. धनाचा अर्थ आहे रुपये, पैसा. यहोवाच्या आशिषानेच भेटतो आणि तो त्याच्यासोबत दुःख नाही मिळवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीच दुःख नाही भेटलं असेल. बरेच जणांकडे पैसा येतो, दुःख पहिलं येतं. आशिष नंतर येतं, दुःख पहिलं येतं. जेव्हा परमेश्वर आशिष देईल त्याच्यामध्ये दुःख नाही मिळवत. तर नका सांगू की परमेश्वर एक हात घेत दुसऱ्या हाताने देतो आणि परमेश्वर थोडे सगळे आशिष देईल, जास्त जेवणाचा मजा नका घेऊ, नापतोलमध्ये राहा. कोणी सांगितलं तुम्हाला? बायबल तर असं नाही सांगत. बायबल सांगते धन यहोवाच्या आशिषानेच भेटते आणि तो त्याच्यासोबत दुःख नाही मिळवत. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला दुःख होण्यास नकार द्या. शेजाऱ्याला बोला दुःखी होण्यास नकार द्या. दुःखी होण्यास नकार द्या. हा, दुःखी होण्यास नकार द्या. दुःखी होणं आशिष नाही आहे. प्रेज द लॉर्ड. पास्टर क्रिसने आशिषाची परिभाषा दिली आहे, लिहून घ्या. इथे तो लिहून घ्या, ठीक आहे ना. शिकलेले आहेत सगळे लोक. टाईप करा, लिहून घ्या सर. ही तुम्हाला गरज आहे की तुम्ही त्याच्या अनुसार स्वतःला त्याच्यामध्ये टाकू शकाल. प्रेज द लॉर्ड. जसं म्हणा तुम्ही स्कूलमध्ये गेलात तरी युनिफॉर्म असते की त्यांना माहिती आहे नख वाढले नसली पाहिजेत, केस लांब नसले पाहिजेत, केसांमध्ये हा कट नसला पाहिजे, तो कट नसला पाहिजे, शूज फॅशनेबल नाही असले पाहिजेत. नाही तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, नाही तर तुम्हाला स्कूलमध्ये एंट्री नाही भेटणार. तुम्ही बाहेर उभे राहा, भले तुम्ही फीस दिली असाल. त्यांना समजतंय खरं आहे की खोटा आहे. इकडे आहे, नियम आहेत. तर तुम्हाला समजायचं आहे की आशिष काय आहे. आणि जर तुम्ही त्या प्रकारे नाही जगत तर तुम्ही बोलत नाही मी आशिषात आहे, मला असंच जगावं लागेल. प्रेज द लॉर्ड. त्याला पास्टरने सांगितलं ब्लेसिंग इज विच दॅट कन्फर्स, वोक्स, ऑथोरायझेस और शेअर्स प्रॉस्पेरिटी, पॉवर, ॲबिलिटी, वेलफेअर. परत एकदा बोलतो. ब्लेसिंग इज दॅट विच कन्फर्स, इनवोक्स, authorizes, shares, prosperity, power, ability, welfare. आणि पास्टरने सांगितलं जे वेलफेअर आहे, सांगतो तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलतो. हे सांगितलं की हा वेलफेअरचा अर्थ हा सरकारी वेलफेअर स्कीम नाही आहे. इकडे जो वेलफेअर आहे ते वेगळं आहे. वेलफेअरची डेफिनेशन त्यांनी सांगितली अ कंटिन्युअस स्टेट being happy, healthy and successful with contentment. परत एकदा बोलतो. वेलफेअरचा अर्थ अ कंटिन्युअस स्टेट ऑफ being happy, healthy and successful with contentment. चला आता मराठीमध्ये बोलतो. आशिष ते आहे. शेजाऱ्याला बोला आशिष ते आहे. आशिष काय आहे तुम्हाला समजायचं आहे. आशिषाचा अर्थ काय आहे. आशिष ते आहे जे प्रदान करते, आवाहन करते. दोन्ही गोष्ट एक शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. जे प्रदान करते, आवाहन करते, अधिकृत करते, साझा करते. 4 गोष्टी. आशिष काय करते. प्रदान करते. बोला आशिष प्रदान करते,
प्रदानाचा अर्थ काय आहे? देणे. त्यात आपण वाचलं की धन यहोवाच्या आशिषानेच येते. दुसरा आहे की आव्हानित करते. आव्हानाचा अर्थ आहे की सुरू करते. सुरू करते. सुरू करते. असं असतं ना की तुम्ही लाकडं ठेवलात आणि लाकडांमुळे तुम्ही आगीला बोलवलात. आग आली आणि आगीने लाकडांमध्ये आग लावली. किती जणांना समजतं आहे? आहात का माझ्यासोबत? हॅलो, जणांना समजत आहे? बोला. आशिष प्रदान करते, आव्हान करते. आव्हानाचा अर्थ काय आहे? सुरू करते. प्रेज द लॉर्ड. तिसरा आहे अधिकृत करते. अधिकृत, ऑथोराइज्ड करते. असतं ना, आता ह्या मुलांना पाणी प्यायला जायचं आहे, मी ऑथोराइज नाही केलं तर हे जाऊ शकतात. जाऊ शकतात. बोलाल मला उठायचं, अशर बोलाल बसा, मी बसणार, कारण अशरने तुम्हाला ऑथोराइज नाही केलं. हे पण जे करू इच्छितात ते पण नाही करू शकत. तर समजा आशिष पहिलं काम काय करते? प्रदान करते. दुसरं काय? आव्हान करते. तिसरं काय करते? अधिकृत करते. आणि चौथा आहे साझा करते, म्हणजे वाटते. तर काय करते? हे 4 गोष्टी आपण बघितलं. परत एकदा बोला. आशिष प्रदान करते, आव्हान करते, अधिकृत करते, साझा करते. मला समजायचं आहे की आशिष काय काय करते. प्रश्न आहे की काय प्रदान करते, काय सुरू करते, काय अधिकृत करते आणि काय साझा करते. पहिले तर ह्या 4 गोष्टी करते. प्रदान करते, आव्हान करते, अधिकृत करते आणि साझा करते. पण काय? या पुढे आहेत 4 गोष्टी. सगळ्यात पहिला आहे समृद्धी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे समृद्धी कोण प्रदान करते? आशिष. समृद्धीला सुरू कोण करतं? समृद्धीला अधिकृत कोण करतं? समृद्धीला साझा वाटतं कोण? आशिष. पुढचा आहे पॉवर, सामर्थ्य. म्हणजे सामर्थ्य प्रदान कोण करतं? हॅलो, सामर्थ्य कोण प्रदान करतं? सामर्थ्याला सुरू कोण करतं? सामर्थ्याला अधिकृत कोण करतं? सामर्थ्याला साझा वाटतं कोण? तिसरं आहे ॲबिलिटी, योग्यता. तर योग्यतेला प्रदान कोण करते? योग्यतेला सुरू कोण करते? योग्यतेला अधिकृत कोण करते? योग्यतेला साझा वाटते कोण? आणि चौथा आहे वेलफेअर, लोककल्याण. जे वेलफेअर कोण देते? आशिष. वेलफेअरला सुरू कोण करते? वेलफेअरला अधिकृत कोण करते? वेलफेअरला साझा वाटते कोण? आशिष. तर जेव्हा तुम्ही आशिष सचेत आहात, तुम्ही समृद्धीला सुरू केलात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही योग्यतेला सुरू केलात. हालेलुया. ऐकताय? तुम्ही सामर्थ्याला सुरू केलात. सामर्थ्य तुम्हाला दिली गेली. सामर्थ्य तुम्हाला दिली गेली. सामर्थ्य तुम्हाला दिली गेली. तुमचं काम काय? आशिष सचेत होस ना. तुम्ही जेव्हा कायम बोलत आहात की मी आशिषित आहे, 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 मी आशिषित आहे. जसे रेशन कार्ड आहे ना, किती जणांना माहिती आहे? जर रेशन कार्ड घेऊन तुम्ही लाईनमध्ये उभे आहात तर राशन कार्डच्या हिशोबाने जेवढं सामान भेटलं पाहिजे ते तुम्हाला मिळणार. पण जर तुम्ही रेशन कार्ड घेऊन नाही गेलात तर जे सामान तुम्हाला भेटणार आहे ते पण नाही भेटणार. कारण राशन कार्ड एक प्रकारे काय करेल, ते तुमच्यापर्यंत तांदूळ आणेल, ते तांदूळ देण्याचा तुमच्यापर्यंत हे करेल, अधिकृत करेल की राशन कार्डमध्ये तुमच्याकडे काय असेल, अधिकार असेल त्या तांदळाला घेण्याचा. पण जर तुमचं रेशन कार्ड नाही आहे तर काहीच नाही होणार आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन उभे राहिलात. तर तसंच आहे, जोपर्यंत तुम्ही आशिष सचेत नाही आहात, ही जी समृद्धी तुमच्याकडे असली पाहिजे ती असणार नाही. कारण आशिष आहे जी समृद्धीला काय करणार आहे? सुरू करणार आहे. समृद्धीला अधिकार देईल तुमच्या जीवनामध्ये दिसून येण्याचा. तुमच्या जीवनामध्ये समृद्धीला घेऊन येणार कोण? आशिष. समृद्धीला साझा वेगळं करून करेल आशिष.
योग्यतेला, सामर्थ्याला, कल्याणाला, या सगळ्या गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये सुरू कोण करणार आहे? आशिष. आशिषाचं काम आहे. जर तुमच्याकडे आशिष नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे दिसून नाही येणार. हे आशिषाचं काम आहे. त्यासाठी परमेश्वराने काय दिलं? आशिष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. ही वेळ आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. तर तयार व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करू. आपण आपल्या हातांना उठवू शकतो. धन्यवाद प्रभू, तुमच्या दयेसाठी, प्रेमासाठी, करुण्यासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देतो हे भेटीला आणण्याचं बुद्धी, समज आणि ज्ञान देण्यासाठी. जसं आम्ही दिलं प्रभू, याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आवाहन करतो. वाढीचा नियम बोलतो. राज्य आणि सुसमाचाराच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. हालेलुया. ओढू शकता महिमा, महिमा. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, ह्या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. हातांना उठून धन्यवाद द्या. बोला, मी आशिषित आहे. धन्यवाद प्रभू, मला आशिष देण्यासाठी आणि मला आशिष बनवण्यासाठी. माझ्यामुळे माझा देश आशिषित आहे. माझे घरातले आशिषित आहेत. माझे मित्र आशिषित आहेत. प्रभू येशूच्या नावामध्ये. आमीन. परमपितेचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भले आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करायला आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा. वचन काम करतं. तुम्ही आशिषित आहात. थँक्यू.